मी त्याला तुझ्या जवळ येऊ नाही देणार आहे अजिबात। मी घेऊन जाणार आहे त्याला। आणि मी तुला जाऊ देणार नाही सुषमा। तू इथनं कुठेही जाणार नाहीयेस आणि मी अण्णांना तुझ्यासोबत येऊ देणार नाही। हा अण्णा नाईक नाहीये, माझा नवरा सयाजी। सयाजी सयाजी सयाजी, मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत सयाजी। तू माझा सयाजी आहेस आणि तू माझा सयाजी म्हणूनच परत ये। त्या काय आहे, एकटीच काम करतोस? काय झाला, इतकी वर्षा करतोय म्हणून काय झाला? सरिता, गो सरिता। काय हो, काय झालं रेकू? काय गेलो होतोस मग हे? हा, मका माहित छायाची तुझी गजल चाललेली असतात त्यो। हो, आमचा असा काय नसता। बोलावलास किती एकदा सांगा। तू एकटी रांधता, तिका जरा मदत कर। अरे रवान दे, करतोय मी। कित्या करतय आम्ही मग म्हणूक नको ऐकता आपला गिळता म्हणून। पण आहे माका याक सांगूचा, न्याय ना सगळ्यांवांगडा सारखो असो खोयो। धकली सून खय असा? ता आणि अभिराम काहीतरी बाहेर गेली वाटता। बघलास? बाहेर गेला म्हणून काय झाला? हा, लय दिसाने गेलेली असं दोघं जण, काय तेवढं बरं वाटत। सांगून गेली नाही असत खय जातात ती। हो, मग हे काय डंकू पिटायचं काय? वय पिटायचो डंको, भांडी वाजवून सांगायचं नाही तर बाहेर जाता म्हणान। आणि काय हो, ती दोघं फिराक गेली, तुमका लय बरा वाटता। माका कधी फिराक घेऊन नाही गेलास? माका पण आवडला असता फिराक घेऊन गेला असतास तर। बोला, कधी घेऊन जातास फिराक? कि माझ्या मानगुटीवर बुताटकी बसूची वाट बघतास तेव्हा फिराक घेऊन जाणारस? घबरा, मदत करते का? सुशल्या, अभिराम, मला माहितीये तू इथे काय करतोस। तुझ्या बायकोला शोधतोयस ना? शोध, पण ती तुला सापडणार नाही। उगाच काही बोलू नकोस, माझ्यासोबत होती आत्ता। पण ती आता सयाजी सोबत आहे। काय?
हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आमच्या गाडीसमोर आली होती ती आणि कुठे? वेशीजवळ. कसं शक्य आहे? आत्ता माझ्यासोबत होती. अभि, ही काय? ए कावेरी, कुठे होतीस तू? कावेरी, तू तू सयाजी सोबत होतीस ना? तू कावेरी नाही आहेस तू. अभिराम सयाजीच्या अंगात अण्णा आले होते आणि ही त्याच्या सोबत होती. अभि, माहित नाही अभि. तुला काही माहिती नाही? असं कसं शक्य आहे? तुला ना सगळं माहितीये, तुला सगळं कळतंय, पण तू खोटं बोलतेयस. अभिराम, ही माझ्या नवऱ्यासोबत सयाजी कुठे आहेस तू? सयाजी, मला सांग, कावेरी तुझ्या बरोबर होती ना? हे बघ सुषमा, मी घरीच आहे आता आणि मी एकटाच आहे. तू कुठे आहेस? मी किती शोधलं तुला, आणि मला एकट्याला सोडून कुठे गेलीस तू? कुठे आहे सयाजी? सयाजी घरी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी सांगते ते खरं आहे. नाही, मी शांत बसणार नाहीये, खरं खोटं करेन. अभिराम, तुम्ही दोघं प्लीज माझ्यासोबत चला, प्लीज. अभिराम प्लीज. ठीक आहे, चल. अभि, ऐक माझं, ये माझ्यासोबत. चल चल. खायसर गेली ती दोघा. काय म्हणायचं आहे का? कधीशी गेलेली हो. आहे मोहरी काय ठेवला? थैसरच असा गोल डब्यात. बरं बघतोय. हा, फोडणी घालतय ना, मनाने विचारलं. आहे अभिराम भाऊजींची वाट बघतास की काय? लय वेळ झालो ना, इले नाही तर. होय गो. आय मी काय म्हणतोय, देवा पुढे ना दिवो लावा आणि सांगा ते का माझ्या आजीला सुखरूप परत घेऊन ये. होय. काहेरी वांगडा गेली असत ना, मनान वाईस काळजी वाटता माका. मनात नको नको ते विचार येतात. बोलून दाखव नाही, पण भीती वाटता. कावेरी फक्त कावेरी नाही असा, कधी त्याच्यात शेवंता येत सांगता येत नाही. तुम्ही पण काय हो, तुमका लक्ष ठेवता येईल ना? दोघा जणात फिरू गेली असत, थैसर काय झाला तर काय सांगता येता? असं काय बोला नको गो. तुमका राग इलो ना तरी चला, आपलो माणूसाना मनान तुमका सांगतय. लय वेळ झालो अजून इले नाही. काय झालं असत काय माहिती. सुशल्या, लागली? अगं ऍक्सिडेंट झाला असता. तिथे काय काय झालंय? इथे काय? नाही, काही नाही. अभि, ही ड्राईव्हची आहे. हा, सुशल्या, हा? ऐक, तू मागे बस, मी चालवतो गाडी. नाही, मी आहे ना, मी चालवते. सुशल्या, ऐक माझं.
आधीच प्रॉब्लेम्स चालू आहेत, अजून काही प्रॉब्लेम्स नको. ये तू मागे ये, मी चालवतो गाडी. ये मागे. मागे बसायचं ना. हा वा बसा. नाही नको, इथेच ठीक आहे. सयाजी, सयाजी, तू तू इथे कधी आला सयाजी? मी कधीच आलोय? मी किती शोधला ग तुला. असं कसं होईल? तुला तुला काहीतरी आठवत असेल ना? काय झालंय काय पण? आणि हे इथे कसं काय? यांना बघून तू गाडी वळवली होतीस ना, आणि यांनाच इथे घेऊन आलीस. काय चाललंय सुषमा? काय चाललंय? काय चाललंय ते मी तुला सांगते आता. कळेलच तुला. आठवलं? सांग आता त्याला काय झालं होतं, सांग. काय झालं होतं? काय काय झालं होतं? तुम्ही असे का करताय? तुम्हाला काही आठवत नाहीये का? तू काय असेल ना ते स्पष्ट बोला समोर. कावेरी, मी आणि सयाजी गाडीमधून निघालो होतो आणि तू आमच्या गाडी समोर आली होतीस, आणि मग सयाजी तुझ्या बाजूला येऊन उभा राहिला होता. आठवतंय का तुला? सयाजी, हो, मी तुला खूप समजवण्याचाही प्रयत्न केला होता, पण ना तू समजण्याचा प्रयत्न करत होता. नाही, तुम्हाला तुम्हाला काहीतरी आठवत असेल ना, काहीतरी. अभिराम, प्लीज निदान तू तरी कावेरीला समजाव. सांग ना तिला. मला ना हे सहनच होत नाहीये. हे बघ, मी काहीतरी ना चुकीचं करून बसेल त्याच्या आधी मला ना. जरा शांत हो. जरा बाजूला ये, मला बोलायचंय तुझ्याशी. ये. सॉरी, सुषमा जे काय करते ते. हे बघ, मला चांगलं कळते मी काय करते ते. अगं पण तू सत्य स्वीकारायला तयारच नाहीयेस. ऐक माझं, मला मान्य आहे की तुझ्या गाडीसमोर आली होती ती कावेरीच होती, आणि तुझ्या बाजूला बसला होता तो सयाजीच होता. मग आता जर आपण हे बोलायला गेलो ना त्यांच्यापाशी, तर त्यांना काही आठवणार पण नाही यातलं. त्यांना कळतच नाही त्यांच्या आयुष्यात काय घडतंय ते. त्यांचा तिरस्कार करून काय फायदा आहे सुशल्या? आपल्यालाच त्यांना समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला स्वीकारावं लागेल त्यांना. हे बघ सुशल्या, काही गोष्टी हातातून निसटण्याआधी ना सावरायच्या असतात. मला माहिती आहे एवढं सोपं नाहीये, पण प्रयत्न तर करावेच लागणार आहेत आपल्याला. कावेरी, चल जाऊ आपण. बघा, आहोच बघा, छायाताई, अहो दशरथान सुद्धा एवढ्या आतुरतेनं आपल्या झिलाची वाट बघला नसाल. म्हणजे अभिरामाची वाट बघतो काय? मग अहो थैसर तशीच उभी आ. आता ना थोड्या वेळांना पावलाचे ठसे उमटते इथे. काय गे, कोणाची एवढी वाट बघतो? मी पण ताच म्हणतोय. उभा राहून ना पण त्या गुडघ्याच्या वाट्या दुखतील. बसा थैसर. रावण
रावान ते काय मी ऐकणारच आहे की अगो, येवा येवा आधी. अगो, तू असं येवा. काय? अगो, पण- येवा बसा आहे सर तुमका असं उभा बघून बघून ना माझे पाय दुखूक लागले. मग तू बस. बघितला ताई कशी परातली तुमची अवस्थी. कोणाचा ना चांगलेच विचारच करण्यासारखं नाही. सरिता काय चांगलेच विचारच करत नाही, सगळं वाईटच करता सरिता. तू गप गो. सारखे आपला जरा काय झाला की डळ्यात पदर लायता. ती का कोणाची वाट बघूची ना ती बघून दे. काय गे तुझ्या झिलाक काय काळजी नाही ती. खय गेलो हा तो योग पण नाही अजून. बरा कोणा काय सांगून पण गेले ना खय जाता येता. तेव्हा कसलं सांगता हा नुसतं बायलेच्या मागसून मागसून भाव आणता. या इला जोडप्या. अभिरामा, अरे किती उशीर केलास. अभिराम भाऊजी आमका तर लय भीती वाटत होती. एकटे गेला असतास तर ठीक होता, पण कायरी वांगडा होता ना. होय तो ओगे माझ्या भावा काय झाला असता तो. अभिरामा, सगळं बरं असा ना. हो हो आई. हा आता कसा जीव अगदी भांड्यात पडलो. हा अभिरमा ह्याच्या पुढे ना कावेरी वांगडा असो एकटो दुखतो खय जाऊ नको हा. नाही म्हणजे बायले वांगडा गेलस तर बरा असा, पण परत आणखी काय झाला तर उगीच. अभिराम भाऊजी चेहरो बघाव कसं बावलो आतो. अरे अभिरामा, गप कित्या. काही नाही आई. होय तर हे काय बोलणार असत. प्रत्येक वेळी बायलेचीच बाजू घेतील. अभिरमा तुका तर माहित असा ना तुझ्या बायलेचा काय झाला ता. आम्ही काय वोगीच बोलतो काय. अरे खोटा बोललो तो आमची जीभ झाडात नाही जाऊची. होय तर अभिराम भाऊजी तुम्ही सुखरूप इलास ना त्याच लय हा आमच्यासाठी. मी कोण आहे. मला काय होतंय, काय पकडलंय, कोण आहे ती. काही प्रश्नांची उत्तरा माहीत नसणार चांगला ना. हे प्रश्नामुळे मला त्रास होतोय. प्रश्नामुळे माझं लाईफ, माझं आयुष्य प्रॉब्लेम्स येतोय. मला उत्तर पाहिजे. सगळे मला बोलतायत, मला वाईट वाटतोय. मला असं 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 डाऊट, असं संशय घेत आहेत. मला माहित नाही काय, मला बोलत नाहीये कोणी काय. प्लीज मला सांगा काय होतंय. प्लीज कोण आहे ती. बस बस आहे सर. बोला ना. सांगते सगळा सांगते. तुका गरजेचा असा तेवढा सांगते. होती एक बया, तिका ह्या वाड्यावर राज्य करूचा होता, पण तुझ्या सासूचा सौभाग्य बलवत्तर त्याच्या पाय ती या घरात येऊ शकली नाही. तुझ्या सासऱ्यान लय प्रयत्न केल्यान, पण तुझी सासू खंबीर रवली. तिका सून म्हणून येऊचा होता या घरात, पण इच्छा अपुरी रवली. घरासमोरच्या झाडाक फास लावून जीव दिल्यान म्हणतात. मी काय बघितलंय नाही, पण तुझ्या सासवेन सांगितल्यान कपाळ मळवटाने भरलेलं, लाल साडी, हिरवा चुडा आणि दागदागिने. पच्छी आमच्या लग्नाचा मुहूर्त सापडला का.